तर या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, केंद्रीय राज्यमंत्री आहेत आणि एकंदरीत नगर परिषद मेहकरच्या निवडणुकीच्या संदर्भात आपण ही हेतुगुज करतोय, चर्चा करतोय, जाणून घेतोय. भाऊ, एकंदरीत तुम्ही जे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष उभे केलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये आणि इतर विरोधकांचे सुद्धा लोक या ठिकाणी उभे आहेत, काय फरक आणि काय तफावत आहे? हे बघा, आमचा नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो 3 टर्म मेहकरचा नगरसेवक, मेहकर नगरपालिकेचा उपाध्यक्ष राहिलेला आहे आणि नगरपालिकेच्या कामाचा अतिशय चांगला दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक चांगली कामं त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेली आहेत. त्यासोबत ते व्यापारी पण आहेत, एका बँकेचे ते MD पण आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम पाहतात आणि ती बँकसुद्धा त्यांनी शून्यातून आज मेहकर तालुक्यातली सगळ्यात मोठी पतसंस्था म्हणून तिची गणना आज त्या ठिकाणी होते आणि अतिशय चांगल्या प्रकारचा व्यवहार आहे. सगळ्या लोकांना सौजन्यानं त्या ठिकाणी वागवल्या जातं, सेवा दिल्या जाते आणि तिची भरभराटच होत आहे. दुसऱ्या बाजूचे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत ते एक तर 10 वर्षापासून नगराध्यक्ष होते. त्यांनी केलेली कामंही लोकांच्या नजरेसमोर आहेत, लोक ते पाहत आहेत, लोकांना त्यांचा अनुभव आहे, त्यामुळं लोकच ते ठरवत आहेत. आणि एक दुसरा उमेदवार आहे नौका जे तुम्ही म्हणता, तर त्या उमेदवाराच्या मेहकर अर्बन बँक जो आपल्या एक मेहकर तालुक्याचा मेहकर नावाचा ज्यात स्वाभिमान होता की जिल्ह्यातली ही 5वी मेहकर अर्बन बँक होती, पण त्यांनी त्यांच्या ताब्यामध्ये मी अविरोध दिली होती. ते काही त्याच्यावर जिंकून आले नव्हते, अविरोध मी त्यांच्या ताब्यात दिली होती 1.5 वर्षापूर्वी. 1.5 वर्षामध्ये त्या बँकेचं वाटोळं झालं आणि ती बँक नागपूरच्या एका नागरी बँकेमध्ये विलीन झाली की जी अतिशय चांगली बँक आम्ही दुरुस्त केलेली होती. मग जे एक छोटीशी बँक चालू शकत नाहीत, मला वाटते लोकांना समजतं की एवढी मोठी नगरपालिका चालवण्याला ते सक्षम नाहीत. आणि बाकीचे जे उमेदवार आहेत ते फक्त केवळ शिवसेनेची मतं कमी कशी होतील, शिवसेनेला त्रास देण्यासाठी किंवा शिवसेनेच्या किंवा हिंदुत्ववादी विचाराच्या मताची विभागणी करण्यासाठी मुद्दामहून उभे केलेले काही उमेदवार आहेत. पण जनता सुज्ञ आहे, ती आपली मतं चुकीच्या ठिकाणी वाया घालणार नाहीत आणि शिवसेनेच्याच बाजूनं हे सगळे लोक मतदान करतील. आमच्या नगरसेवकांच्या उमेदवाराच्या यादीकडे जर तुम्ही पाहिलं तर मेहकरमध्ये 26 नगरसेवकाच्या जागा आहेत, महिलांसाठी राखीव 13 जागा आहेत. पण आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करत 16 ठिकाणी आम्ही महिलांना उमेदवारी दिलेली. 3 महिला आम्ही जास्त जाग्यावर म्हणजे पुरुषांच्या जागावर उभ्या केलेल्या आहेत, सर्वसाधारण जागा. त्यामध्ये आमच्याकडं 3 उच्च शिक्षित डॉक्टर आहेत, त्या 3 समाजाचे आहेत. एक आमची दलित समाजाची उमेदवार आहे दीपाली गवई, जी डॉक्टर आहे, तर तीसुद्धा उच्च शिक्षित डॉक्टर आहे. आणि हिंदू समाजातली एक दीपाली रहाटे, तीसुद्धा एक उच्च शिक्षित BDS डॉक्टर आहे. म्हणजे या महिलांमध्ये तर आमच्या 3 डॉक्टर आहेत. आमचे उमेदवारसुद्धा जवळपास सगळे सुशिक्षित आहेत, चांगले उच्च शिक्षित आहेत, अनुभवी आहेत, कार्यकर्त्यातले लोक असल्यामुळं त्यांना लोकांच्या प्रश्नाची अडीअडचणीची जाण आहे आणि काम करण्याचा हुरूप त्यांच्यामध्ये आहे. पद नसतानासुद्धा ती चांगली कामं करत होती. आता पदाधिकारी झाल्यानंतर निश्चित अतिशय चांगली कामं ते या नगरपालिकेमध्ये करतील, लोकांची सेवा करतील. त्यामुळं लोकांच्या सर्व स्तरातून, अगदी दलित बांधव असतील, मुस्लिम समाज असेल आमचा, या सगळ्यातून आम्हाला प्रतिसाद मिळते. तुम्ही कालच्या सभेचे जर आमचा व्हिडिओ किंवा चित्र जर पाहिला तर किमान 2000 आमच्या मुस्लिम भगिनी आमच्या त्या कार्यक्रमाला होत्या. जवळपास 1000-1500 आमच्या दलित समाजाच्या भगिनी त्या कार्यक्रमात होत्या. आणि कुठेही पैशाचा वापर नाही, रोजंदारीचा वापर न करता केवळ एकनाथराव शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी म्हणून आणि एकनाथराव शिंदे साहेबांचे हात मजबूत करायचे म्हणून त्या महिला अतिशय उत्साहानं वाजत गाजत कालच्या सभा होत्या. कालच्या ज्या आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, आमच्या उपनेत्या आहेत, प्राध्यापक ॲडव्होकेट आहेत आणि प्राध्यापकसुद्धा आहेत ज्योतिताई वाघमारे, त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान, त्या संविधानानं दिलेला मतदानाचा अधिकार आणि मतदारांनी त्या मतदानाचा उपयोग कसा करावा याबद्दल अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी केलं आणि ते लोकांना चांगलं पटलं. आणि म्हणून
सर्व दलित समाज, मुस्लिम समाज, इतरही सगळे लहान मोठे समाज आहेत, त्यांचा भरघोस आणि प्रचंड पाठिंबा आणि प्रतिसाद आमच्या सर्व उमेदवारांना मिळत आहे आणि खऱ्या अर्थानं ती आमची जमेची बाजू आहे. तर आपण पाहतो एकंदरीतच हे संपूर्ण वातावरण धामधुमीचं आणि इलेक्शनचं सुरू असताना या ठिकाणी शिंदे शिवसेना गटाचे एकंदरीत सर्व असणारे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्यात आणि इतर लोकांमध्ये कशा पद्धतीचा फरक आहे या संदर्भातली माहिती आपल्याला दिली होती. आणि आता आपण बघणार आहोत येत्या निवडणुकीच्या दिवशी, ज्या दिवशी निकाल या ठिकाणी लागेल खऱ्या अर्थानं. आणि तोपर्यंत बघत राहा लॉर्ड बुद्धा TV चॅनल. प्राध्यापक गजेंद्र गवई. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.